वेलकम दोस्तों. आज मी तुम्हाला अशा व्यक्तीचे नाव सांगणार की ज्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत आणि हे व्हिडिओज बनवायला शिकलो. यापूर्वी मी कित्येक वेळा म्हणायचा, परंतु आपले रोहित महाराज, मास्टर रोहित महाराजमध्ये तेवढी काय शक्ती सामर्थ्य निर्माण होत नव्हते. परंतु एका सभ्य जेंटलमॅन आमच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं पदार्पण झालं. जितू भाऊ टाकडीवाले, त्यांचं आडनाव का जितूचा? उके के उईके? उके. जितू भाऊ उके टाकडीवाले आणि यांचे आगमन झाले. मला वाटलं की हा जेव्हा इकडे माझ्याकडे आल्यानंतर असं त्याचं माईक इथं लावलं आणि आपला तो शूटिंग यंत्र, स्मार्टफोन आणि त्याला अजून एक अटॅच मशीन, तेव्हा मला असं वाटलं की हा खूप मोठा जर्नलिस्ट असणार. परंतु मी मात्र त्याला काही घाबरलं नाही. घाबरायचं कशाला? मला तर 15 वर्षापासून बोलण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं नाही का. एव्हरीथिंग यू वॉन्ट इज ऑन द अदर साइड ऑफ फिअर. मी माझे काम सुरू केले, छान व्हिडिओज बनवल्या आणि कार्यक्रम संपल्यानंतर या जितू भाऊनी जेव्हा सांगितलं, अजी मी तर कमी शिकलेला आहे, प्रायमरी गायढोराकडे जाणारा आहे, एका खेड्यावर राहणार आहे. मग ह्या गोष्टीचा मला छंद होता, मला इंटरेस्ट काहीतरी व्हिडिओ बनवायचा, काहीतरी चांगल्या गोष्टी करायच्या, आणि मग मी या गोष्टी करायला लागलो. सुरुवातीला 2-4 व्हिडिओ त्यांनी बनवल्या. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की प्रत्येक वेळेस यांच्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा मग मी रोहित खेत्रेला सांगितलं की बेटा तुला ह्या गोष्टी शिकायलाच पाहिजे, त्याला विनंती करून. आणि त्यांनी आपल्यावरती दया केली, माया केली. तो म्हणायचा की ह्या गोष्टी शिकायला मला 2-2 लाख रुपये लागले. आता लागले असतील नसतील, किती लागले असतील, परंतु परिपूर्ण कोणी खोटा बोलत नाही. 2 लाख लागले नसतील तर कमीत कमी 2, 4, 5, 10 हजार तरी लागले असतीलच. ऑनलाईनच्या माध्यमातून एखादी गोष्ट शिकायचे पैसे घेतातच, फुकट काम नाही करत. परंतु त्या सभ्य माणसाकडून आपल्याला या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या माध्यमातून आता हे व्हिडिओज बनवून आम्ही तुमच्यापर्यंत आमचे विचार पोहोचवतो. आणि तेही एक अजून त्या व्यक्तीची खासियत की त्यांनी आमच्याकडून 1 रुपया ना मागितली, 1 रुपयाची मागणी देखील केली नाही. म्हणजे एकंदरीत आम्हाला शिकवायचं किंवा ह्या गोष्टी करायचं काही नाही घेतले. दुसरा व्यक्ती राहिला असता तर एक गोष्ट शिकवायला किंवा सांगायला त्यांनी म्हटलं असतं की 2 लाख रुपये मी दिलेले आहे, मला 10,000 द्या, 5,000 द्या. आणि म्हटलं असतं तरी आम्ही 5-10 हजार, लाख रुपये नसते दिले, तेवढी काही कमाई नाही आमची. फुकट सेवा आहे सगळं, आमची लुटमारी नाही आहे, नाहीच्या बरोबर आमची फी आहे. परंतु 2-4 हजार, 5,000 रुपये म्हटलं असतं, दिले असते, कारण की आम्हाला त्याची गरज होती. आणि जेव्हा मी याला सांगितलं रोहितला की जेव्हा तो कमी शिकलेला व्यक्ती, प्रायमरी शिकलेला व्यक्ती, गायढोराकडे जाणारा व्यक्ती हा देखील हे काम करू शकतो आणि इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती छानपैकी व्हिडिओ बनवू शकतो, तर आपल्याला का बनवता येणार नाही? आपले विचार जे आहेत हे लोकांपर्यंत जायला पाहिजे. कारण की आपल्याला एका संकुचित दायऱ्यामध्ये विचार ठेवायचे नाही आहेत. आपले विचार हे देशाचे आणि जगाच्या कामाचे आहेत. कारण की जगामध्ये सर्वत्र अनर्थ कसे घडतात त्याचे मूळ मंत्र आणि त्याची निर्मिती करून होते. ह्या गोष्टी म्हणजे सत्याच्या गोष्टी, आपल्याला संतांच्या गोष्टी कळलेल्या आहेत आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत जायला पाहिजे. त्यासाठी या गोष्टी आम्ही करतो आहोत. याच्या मागे की आमची प्रसिद्धी किंवा आम्हाला पैसा मिळावा हा बिलकुल नाही आहे. तर त्या माणसाचं म्हणजे त्या जितू भाऊला मी धन्यवाद देतो, त्याचा आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्याही जो व्हिडिओज बनतात तेही तुम्हाला पाहायला सांगणार. कार्टून आणि हास्य निर्माण करणाऱ्या व्हिडिओज असतात, अवश्य पाहावं. तर त्याचा आयडी काय आहे? जितू भाऊच आहे. तर जितू भाऊच्या काय नाही सांग ना, जितू भाऊ टाकडीवाले असे त्याचा आयडी नंबर आहे. तर त्या नंबरवर तुम्ही पाहू शकता. त्यांची कृपा झाली आमच्यावरती. दॅट्स ऑल.